मेजरमेंटच्या कपने 2 कप मी खोबऱ्याचा किस घेतलाय। हा मी घरी बनवलाय। जो याच्यावरचा काळपट भाग असतो तो मी किसून काढला आणि त्यानंतर पांढऱ्या भागाचे हे किस बनवून घेतलंय मी। तुम्ही हवं तर मार्केटमध्ये मिळतं ते पण घेऊ शकता। 2 कप मी किस घेतले, ते आता आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचे। याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आपल्याला, फक्त तूप सर्व किसला व्यवस्थित लागला पाहिजे याप्रमाणे आपल्याला ते मिक्स करायचे। त्यानंतर त्याच कपाने मी अर्धा कप साखर घेतली। ही रोजची साखर मिक्सर मधनं फिरून घेतलीये मी आणि ती पिठी साखर बनवली आहे। आता हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं फिरून झालं की त्यामध्ये त्याच कपाने जर घेतलं तर पाव कप आणि ह्या छोट्या मेजर कपने घेतला तर 1 कप आपल्याला हे मिल्क पावडर घ्यायचे। मिल्क पावडर कुठेही दुकानात अवेलेबल असतं, त्यामुळे ना एक मस्त मिल्क पावडरमुळे खव्याचा जो स्वाद आहे तो याला लाडूला छान येतो आणि लाडू आपले खायलाही मस्त लागतात। हे बघा याप्रमाणे आपल्याला सर्व मिक्स करायचंय, त्याच्या कुठेही गुठळ्या। आता मी 3 चम्मच दूध घेतलंय छोटा चहाच्या चम्मचनी आणि आपल्याला थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये घालायचंय। जसं जसं आपण दूध घालू तसं साखरेचं रूपांतर पाकात होईल आणि आपले जो मिक्सर आहे ते बघा घट्ट आपल्याला झालेलं जाणवते, हे बघू शकता तुम्ही। आणि गॅस एकदम स्लो फ्लेम वरती ठेवायचा, एकदम लो ठेवायचा, म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते करपणार नाही लाडूचं। हे बघा, आणि हे लाडू नक्की तुम्ही ट्राय करून मला कमेंट मध्ये सांगू शकता तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते। आता ह्याच्यामध्ये आपण हे परत थोडंसं राहिलेलं दूध घालून आणि परत 1-2 ते 3 मिनिटं याला परतून घेऊया। हे बघा आता आणखीनच घट्ट असं आपल्याला सारण दिसते आपल्या व्यवस्थित। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे ह्याचा आणि 2 ते 3 मिनिटं फक्त परतून घ्यायचंय। हे बघा आपण जसं जसं परतू तसं हे आपल्याला घट्ट झालेलं दिसते मिश्रण बघा। मी तुम्हाला दाखवते याप्रमाणे। आणि आता ह्याला थंड होण्यासाठी सोडून 1-5 मिनिटं थंड करायचं, खूप थंड नाही, फक्त आपण हातामध्ये घेऊ शकू इथपर्यंत थंड करायचंय। हे बघा, आणि हाताने असं लाडू वळून बघायचा, त्याचा लाडू व्यवस्थित वळला की आपलं बरोबर हे मिश्रण तयार झालेलं आहे। हे बघा याप्रमाणे प्रेस करत 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 आपल्याला छान याचा लाडू बनवून घ्यायचा आहे आणि अगदी मस्त आणि लवकर होणारी रेसिपी आहे। हे बघा किती मस्त हा लाडू झालाय आणि खायलाही तेवढाच टेस्टी आहे। आता हा मी नारळाचा किस सुका आहे तो याच्यात घेऊन या लाडूवर मी फिरवला। परत एक लाडू दाखवते तुम्हाला बनवून। माझ्या हाताला झेपेल एवढंच गरम आहे ते, जास्त गरम किंवा जास्त थंड नाही करायचं, नाही तर मग लाडू वळला जाणार नाही। याप्रमाणे आपल्याला छान असे गोल लाडू बनवून घ्यायचे आणि सुका जो किस आहे त्याच्यामध्ये फिरून घ्यायचे, म्हणजे काय होईल ते लाडू दिसायलाही छान आणि मस्त दिसते। त्याप्रमाणे अगदी मस्त रेसिपी वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।